कुर्वे देव सर्व कार्येषु सर्वदा नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्तीदार सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिलोक पावनी आदत्र जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती रायगडी मंदिरी वसई माधराया तयाचे चरणी अर्पितो हिकाया जगदेश्वरावरी जडली जयाची प्रीती नमस्कार माझा छत्रपती शिवराया प्रती मस्तक हे पाया मस्तक हे पाया थोडासा पर्याय द्यायचा म्हणजे असा पांडुरंग परमात्मा परमेश्वर यांच्या कृपेने पवनसिद्ध हनुमान ग्रामदेवता आणि
शनिदेव यांच्या कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने इथे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, भागवत कथा आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच कीर्तन सोहळा आणि त्याला उपस्थित असलेले सर्व गुरुजन वर्ग, तपोवर्ध, ज्ञानवर्ध सर्वांच्या चरणी माझे नतमस्तक होतो. आणि उपस्थित असलेले मृदंगाचार्य सोपान महाराज, विनयकरी आनंदराव धुमाळ आणि महाराष्ट्रातील गायन कोकिळा असणारे असे आमचे सचिन महाराज फरांडे आणि तसेच केशव महाराज कंठाळे, ज्यांनी मी गेल्या वर्षीपासूनच कीर्तन करालो आणि मी फक्त ज्ञानेश्वरी कीर्तनकार वापरणार प्रमाणे म्हणून मी कीर्तन तयार केले होते. आणि जय महाराज आणि कंठाळे महाराज सगळ्या ग्रुपला दाखिलं, मग पुस्तक काढालो म्हणून, पुस्तक छापालो म्हणून. आणि माझी काही कीर्तनाची इच्छा नव्हती, तर ते आमच्या इथं कीर्तन नव्हते. त्याने म्हणले व तुम्ही कीर्तन करा, एवढं तुम्ही तयार केले तर तुम्ही कीर्तन करा म्हणले. आम्ही तुम्हाला होच म्हणले. ते समर्थ म्हणतात तसं भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणण्यासारखे जय महाराज हे कंठाळे महाराज यांनी मला हिंमत दिली. आणि कंठाळे महाराज हे पहिले गुरु म्हणायला काही हरकत नाही माझे. आणि मी कीर्तन केलं आणि त्यात गेले आणि मीच आता गावात सुद्धा कीर्तन ठेवले आमच्या सप्त्यामध्ये. आता कीर्तन चालूच झाले समजा. आणि मी केशव आपले सुकळी गुरुघर आहे आमचं, ज्ञानबा महाराज गुरु होते, तर दर एकादशीला जाऊन मी आता त्या दिवसापासून कीर्तन करतो. आणि आता तुप्पा गावामध्ये समाधी सोहळ्याचं कीर्तन केलं. असे प्रत्येक कीर्तन म्हणजे 5-25 कीर्तन केले समजा आतापर्यंत. मी नवीनच झालो समजा. प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती, मी दुबळा अर्पित असो भक्ती, जरी बोल गंगावती स्वीकाराल की. तुम्ही महादेवासारखे म्हणजे कित्येक महाराज ऐकलेले चांगले, ते माझ्यासारख्याच कीर्तन म्हणजे तुम्हाला म्हणजे काहीच नाही. त्याच्यामुळं तुम्ही जरी वेळ वाकडं बोललो तरी मी एक शेतकरी समजून मला सांभाळून घेसाल असं हे करतो. तसेच चोपदार सालापूरकर रामजी गवळी महाराज, भोशीकर महाराज, येडशीकर महाराज, भांगे महाराज, आमचे आनंदराव महाराज, शेनीकर महाराज, तर गावातील सरपंच, चेअरमन, तंटामुक्ती, त्याचे सदस्य, त्याचे संचालक, पोलीस पाटील या सर्वांना नतमस्तक होतो, दंडवत करतो. आणि सुंदर असं गावकऱ्याने नियोजन केलं आणि सप्ताहाचं, त्याबद्दल सर्व गावकऱ्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. आणि विठाल विठाल तसेच सालापूरकर साऊंड सिस्टीम वाले जोरदार साऊंड सिस्टीम आहे त्यांची. तसेच आमचे सावरगावचे दिगंबर हरिभक्त परायण महाराज शूटिंग वाले, ज्ञानेश्वर माऊली त्यांचं चॅनल आहे, ते चॅनल वाले सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर आपलं कीर्तन सगळे आपले दाखविणार होतं. तरी त्यांचे सुद्धा धन्यवाद. माझ्यासोबत आलेले जनार्दन मोरे व सर्वच समजा, आणि गवळी महाराज उमलून आलेले भांगे महाराज घेतलं. हरिभक्त परायण भांगे महाराज त्यांनी आमच्या गावात 25 वर्ष भागवत केलं. आणि मी आमचे मामा अगोदर त्यांना भागवतात ज्ञानेश्वरीचे प्रमाण देत गेले, तरी मी 25-30 वर्षापासून त्याला ज्ञानेश्वरीचे प्रमाण देत असतो भागवतामध्ये. आणि आता कोणालाही समजा, तर आपलं पहिलं भाग्य आपल्याला नरदेह मिळाला. ये पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती,
याची देही घडे देवाचे पूजन आणि काही ज्ञान नाही कुठे फक्त माणूस जन्मातच हे भजन करता येते सप्ताह करता येतात आणि ते दुसऱ्या काही योनीमध्ये हे ज्ञान नाही आणि दुसरं भाग्य आपलं भारतात जन्म झाला आपल्या भारत देशाला भारत माता म्हणतात भरत खंडे नरदेह प्राप्ती महिला मंडळ संख्या जास्त आहे मी महिला मंडळाचं नाव घेतलं नाही माफ करा कीर्तनाला उपस्थित असलेले बाहेरून आलेले सर्व पुरुष मंडळी गावातील सर्व पुरुष मंडळी व सर्व महिला मंडळ माता भगिनी सर्वांना नमस्कार दुसरं भाग्य आपलं महाराष्ट्र साधू संतांच्या पदस्पर्शाने वीर पुरुषाच्या पदस्पर्शाने आपला महाराष्ट्रात आपल्याला जन्म मिळाला ते आपलं महाराष्ट्र ये भारत कीर्तनाला आलेली सुद्धा भाग्यवान मंडळी गावात का एवढीच पुरुष मंडळी थोडीच आहे पण येऊ शकत नाही इथं येण्याला सुद्धा भाग्य लागते नामदेव महाराज गोड वर्णन करतात कीर्तनात येऊ शकतात नामदेवराय म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मीचं पुण्य पाहिजे आताच तरी जमत नाही की आठवण देव म्हणजे सत्यात याला कीर्तन ऐकायला पूर्वजन्मीचे तिळ तिळ पुण्य साचा पडे हे तर बहुत जन्मी घडे तेव्हाच माझे नाम आतुडे संत समागम घडे संताचा उगीच्या उगीच इथं येऊ शकत नाही म्हणजे येऊ देत नाही
आणि इथं आल्याचा फायदा काय? मौली म्हणतात मनाच्या मारू न करिता इंद्रियाशी दंड न देता ऐसे मोक्ष असे ऐकता श्रवणाची माझी. म्हणजे कीर्तन ऐकल्यावर एवढा मोक्ष मिळते, याचा फायदा इथं येण्याचा. सपने तो कोई हर सजाता है लेकिन सभी के सपने पूरे नहीं हो सकते. इस कीर्तन के धर्म मंडप में जो बुलाता है उसे तो भगवान कहते हैं, भगवान कहते हैं. म्हणजे माणूस आता संसाराच्या मध्ये एवढा गुंग झाला की ते देवाला विसरला आणि मरणाला पण विसरला. पण देव आपल्याला विसरत नाही. म्हणजे देव जर विसरला तर आपण इथं येऊ शकत नाही. आणि मरणावर जो नेमलेला आहे यमराजा काळराजा ते सुद्धा त्या विसरत नाही. तव अधिक माऊली म्हणतात माऊली म्हणतात जन्म लिया बाळक जैसे वाढती करती उल्हासे. विठ्ठल विठ्ठल जन्मलिया बाळक जैसे जातसे काळाची आमिषे वाढती करती उल्हासे उभविती गुडिया. आपण लेकराचा वाढदिवस साजरा करतो आनंदानं, पण हे लक्षात येत नाही की आपल्याला त्याचा एक दिवस त्याचा आयुष्यातला कमी होतो आणि तो त्याचं मरण हे जवळ येत असते. वाढदिवस आपण आनंदानं करतो पण ते विसरतो की आपलं आयुष्य कमी होते. तव अधिके मरण आयुष्यात जिंके जैसे मीठ देवी उदका ऐसे घासित तसे. माऊली म्हणतात की एक दिवस जिंकित असते काळ आपलं आयुष्य आणि हे मरण हे अटळ आहे. जन्माला आला त्याला मरण नक्कीच आहे. माऊली म्हणतात उपजते नासे नाशिले ते पुनरुपी दिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रम.
इथं अवताराचे अवतार देवाचे संपले तरी आपलं माणसाचं काय खरंय. आणि एवढा असताना सुद्धा माणूस सुखासाठी संसाराच्या मागे लागला. पण या संसारात सुख आहे काय तर या संसार नगरी माऊली म्हणतात मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जाईल कवनाचे सर्वनी काहीचा सुख निद्रा अंतुरणी इंगळाच्या. म्हणजे या मृत्यूलोकात सुखच नाही तर ते कुठून मिळेल. इंगळाच्या अंतरणावर कसं झोप लागेल तशा प्रकारचं हे संसार आहे. संसार दुःख मुळे चोहीकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ दुःख भांडवली आहे या संसार सुखाचा विचार नाही कुठे. बहिणाबाई म्हणतात संसार संसार जसा पाया तावा चुल्यावर आधी बसती चटके मग मिळते भाकर. तर महाराज म्हणतात जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर देवाला शरण जावं लागेल. संतांना शरण आपण देव करून घ्यावा तेने विना जीवात सुख नाही. माऊली म्हणतात सुखा लागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाये एक वेळ मग तू अवघात सुख होशी जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर देवाला शरण जावं लागेल संताला शरण जावं लागेल. देवाला शरण गेल्यानं काय होईल जो मज माऊली म्हणतात जो मज होय अन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण शरणांगता शरण मीच ऐकू. म्हणजे मी मला जर शरण आलं तर त्याचं मी जन्म मरण बंधन तोडून टाकतो. माझे नाम घोषे नाहीशी होती विश्वाची दुःखे अवघे विश्वाची सुखे तुमतुमीत भरले. माझं जर नाम घोष केला तर तुम्हाला कोणतंच दुःख मिळणार नाही सुखच सुख मिळेल असं माऊली म्हणतात. आणि आपण जे आपुल्या हितात जो असे जागता आपण आपलं हित कशात मानतो की आपण गाडी घेण्यात बंगला घेण्यात जमीन घेण्यात पैसे कमविण्यात हे महाराज यांना सुख मानित नाही. परमार्थिक सुख पाहिजे असेल तर संताला शरण जावं लागेल. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे पाय संताविन प्राप्ती नाही ऐशी वेद देती काही. विठ्ठला विठ्ठला तर संताची भेट दुर्मिळ आहे अवघड आहे. संत किती अवघड आहे माऊली सांगतात चंद्र अमृत सुखे सेवेल आस्था जाता रवी धरवे पर्या संताची भेटी दुर्लभ बघा. म्हणजे चंद्र अमृत घेता येईल सूर्याला थांबवता येईल मावळते वेळेस पण संत भेटणं अवघड आहे. पण देवाने जर कृपा केली बहु अवघड आहे संत भेटी परी जगजेची कृपा केली. आणि हे संतांचे मग लक्षण कसे लक्षण कोणते
म्हणजे संत कसे पाहावं, संततेची जाणा जगी दया क्षमा ज्याचे अंगी, वैष्णव म्हणू दया अवघी देवावरी माया, आणि जे का रंगले गांजले त्याशी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. संताने सरिता जले ज्ञानेश्वरीत माऊली संतांचे लक्षण सांगतात. घरची उजेडू पाडावा, परकीया अंधारू पाडावा, हैनेची गा करू दीप जैसा. म्हणजे दिवा काय चोराला अंधार प्रकाश देते आणि घरच्या मालकाला सारखाच प्रकाश देते. वृक्ष खंडावया घाल घाली, लावणी जयाने केली, वृक्ष दे सावली दोघे सारखीची. वृक्ष झाड तोडणाऱ्याला सारखी सावली देते आणि लावणाऱ्याला सारखी सावली देते, असं संतांचं लक्षण राहते. गायीची त्रशे हारू व्याघ्रावी सवून मारू, हे नेण्याची गा करू तोय देशी. पाणी म्हणत नाही की गायीची ताण भागीतो वाघाला विसवून मारतो, असं संतांचं लक्षण असते. पायी काटा नेते जीवी व्यथा उमटे, तैसा पोळे संकटे पुढीला चेने. जसा पायात काटा मोडला तशी विजा होते, तसं दुसऱ्यावरल्या संकट आलं तर संत त्याचे हे करतात. संतांचं मन कसं असते संतांचं. जैसी गंगावा आहे, जैसी गंगावा है आज जाग मन, ऐ गंगा संतांचं मन हे अंतकरण गंगेसारखं निर्मळ असते. अशा संतांची संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. म्हणजे आपलं हित जर साधायचं असं तर हित जर का महाराज म्हणतात, हित ते करावे देवाचे चिंतन करून या मनाने. आपलं हित करायचं असेल तर देवाचं नाम स्मरण केलं पाहिजे. नाथ महाराज म्हणतात, आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार तुळशी बाळगा गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवाचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी अन्न नाही. आपलं हित जर करून घ्यायचं असेल तर नामाचा उच्चार रात्रंदिवस केला पाहिजे. हरिबोला देता हरिबोला घेता, उठता बैसता हरिबोला, हरिबोला लोकांती सर्व काम करा अंती हरिबोला. म्हणजे आपल्या तुकाराम महाराज म्हणतात, काही कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, सुख होईल दुःखाचे. म्हणजे कामात काम करायचं, म्हणजे संसार करावं म्हणतात लोक.
तरी संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळा. म्हणजे काम करीत करीत महिला मंडळानं सुद्धा स्वयंपाक करीत करीत रामकृष्ण हरी मंडळ, तर ते स्वयंपाक राहत नसून प्रसाद तयार होतो. रामकृष्ण महिलांना रामकृष्ण मंत्र ठेवा ओटी, रामकृष्ण मंत्र येऊ द्या ओटाला, ज्ञानेश्वरीचा स्पर्श होऊ द्या तुमच्या बोटाला, ज्ञानेश्वर माऊली येतील तुमच्या पोटाला, ज्ञानेश्वर माऊली येतील तुमच्या पोटाला. तर गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे म्हणतात महाराज. आणि व्रत आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी अन्न नाही. म्हणजे आषाढी कार्तिकी पंढरी 15 दिवसाला गेलं तर हरकत नाही, पण किमान आषाढी आणि कार्तिकीला तरी गेलं पाहिजे. हेच आपलं हित आहे महाराजाच्या दृष्टिकोनातून. पंढरीची वारी रामायणातील एक प्रसंग, राम लक्ष्मण सीता वनवासाला निघाले आणि वनवासात जात असताना गंगा नदी आडी आली आणि एक नावाडी दिसला रामप्रभूला आणि नाव दिसली. त्या भगवंत ब्रह्मांडाच्या नायकानं त्याची विनंती केली की बाबा आम्हाला पहिलं तीरावर सोडा. त्यावेळेस तो केवट म्हणाला की मी सोडतो, पण तुम्हाला पाय धुवून त्या नावेत माझ्या घरी यावं लागेल, पाय धुवावं लागतील आणि बसावं लागेल. कारण का तर तुम्ही मागच्या महिन्यामध्ये गौतम ऋषीच्या आश्रमात गेला होता, त्यावेळेस तुमच्या पायाच्या धुळीनं बाई शिळेची बाई तयार झाली. तसं जर माझ्या नावेची बाई जर तयार झाली तर मी काम कसा करू आणि पोट कसा भरून 2-2 बायका कशा सांभाळू. त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या घरी येऊन पाय धुवून नावेत बसावं लागेल. त्यावेळेस रामचंद्र प्रभू त्याच्या घरी गेले, त्याच्या पत्नीनं काठवट आणली आणि पहिल्या म्हणजे स्वयंपाकासाठी काठवटी होत्या त्या काळात. तर त्याने उजवा पाय काठवटीत ठेवला आणि त्या मुलानं पाणी आणलं, केवटानं ते उजवा पाय धुतला आणि परत जमिनीवर ठेवला, डावा धुतला आणि परत ते माती लागल्यामुळं परत त्यानं धुतला. परत धुणं हे सारखं तेच करीत होता केवट. पण देवाच्या लक्षात ही चूक आली आणि मग देवानं त्याच्या हातात एक उजवा पाय दिला आणि एक पाय काठवटीत ठेवला आणि त्याच्या डोक्यावर मस्तकावर आधार घेतला उभं राहण्यासाठी देवानं. आणि नंतर मग त्यानं नावेमध्ये त्यांना खांद्यावर देवाला घेऊन बसविलं आणि नावेतून सोडू लागला. त्यावेळेस तो हसला केवट. तर लक्ष्मणाला राग आला, म्हणला तू आमचे वलकल्ले पाहून हसतोस की काय. त्यावेळेस केवटानं त्यांना उत्तर दिलं, मला ब्रह्मांडाच्या नायकाची पाय धुण्याची मला संधी मिळाली, त्या संधीचं मी सोनं केलं आणि माझं मी हित साधून घेतलं. अभंगाच्या पहिल्या चरणात
आपल्या हितात जो असे जागता म्हणजे असं काही चेती राहणं नाही, तर आपल्या हितासाठी जागायचंय. संतांनी जागा केलं जीवाला. उठा जागे भारी, उठा जागे म्हणले संत. म्हणजे कोणी कोणाचं नाही, जणही सुखाचे तुझ्या घेतल्याचे अंत हे काळीचे कोणी नाही.
महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. विठाला विठाला संतांना आता मी जे संताचे संत ओळखण्याचे गुण सांगितले, संताचे लक्षण, असे संत साधारण संत जे मार्ग सोडून रस्ता सोडून बाजूला चालले, अशा संतांना सुद्धा संतांना जागा केलं. उठा साधू संत साधा फुले हित, उठा साधू संत साधा फुले हित. साऊंड सिस्टीम वाल्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. आमच्या सप्त्यात बहुतेक याच्यामध्ये त्यांना आवाजच सोडला नाही माझ्या माईकला, म्हणजे आपले हे पार्टीकर. आता सुंदर अशी साऊंड सिस्टीम आवाज जोरदार. मृदंगासाठी एकदा टाळ्या होत्या. महिला मंडळासाठी एकदा बगीचे की शोभा फूलों से, चाय की शोभा प्याली से, कीर्तन की शोभा टाली से. तर असे हितासाठी जागे असणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. ज्या वेळेस 16व्या शतकामध्ये निजामशाही, आदिलशाही, मोगलशाही थैमान घालत होती, आणि हे मुस्लिम राज्य जे आपले देशात आले, ते मोगलांनी आपले मंदिरं पाडित होते, देवाच्या मूर्ती फोडीत होते, स्त्रियांचं कुकू फोसल्या जात होतं, गायीची हत्या होत होती, शेतकऱ्याची लुटमार होत होती, अशा म्हणजे अत्याचार माजला होता. अशा वेळेस जिजामातेचे डोळे डबडबून पाण्यानं भरून आले आणि तुळजाभवानीला नवस केला की माते याला कोणी वाचा फोडण्यासाठी मला असा मुलगा दे, की जे मुलगा जन्मल्यावर माझ्या मुलानं काय करावं हे शिकविते, त्याला आई म्हणतात. पण माझा मुलगा जन्मण्याच्या आधी त्यानं काय केलं पाहिजे हे शिकविते, त्याला राष्ट्रमाता जिजाऊ म्हणतात. राष्ट्रमाता जिजाऊ म्हणतात.
तुळजा भवानी नवसाला पावली आणि या वाघिणीच्या पोटी 19 फेब्रुवारी 1630 ला वाहक जन्माला आला आणि याला रामायण महाभारताच्या गोष्टी शिकवल्या जिजामातेनं आणि तुकाराम महाराजाच्या कीर्तनाला घेऊन जायचे आणि तुकाराम महाराज हे शिवरायांचे गुरु होते आणि तुकाराम महाराजांनी वयाच्या 11व्या वर्षी छत्रपती पदी बहाल केली आणि राजा तुम्ही आता कीर्तनाला येऊ नका म्हणून मार्गदर्शन केलं. तुम्ही 18 पगड जातीचे मावळे जमा करा आणि या देशाचं रक्षण करा, या गोमातेचं रक्षण करा, या स्त्रियांचं रक्षण करा अशी शिवाजी महाराज तुकाराम महाराजांसारखा परीस शिवाजी महाराजांना भेटला म्हणून शिवाजी महाराजांचं सोनं झालं आणि 18 पगड जातीचे मावळे जमा करून शिवाजी महाराजांना एकामाग एक असा गड जिंकत राहिले. विजय सारखी तलवार चालून गेला, निगड्या छातीने सारा हिंदुस्थान हलवून गेला, मुठभर मावळ्याला घेऊन हजारो सैतानाचा ज्यानं नाश केला असा एक मर्द मराठा छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेला. शिवाजी महाराजांना मावळे कसे होते महाराजाचे 62 किलोची तलवार बाळगितो त्याला संताजी म्हणतात. शत्रूचा अर्ध्या रात्री कळस कापून आणतो त्याला धनाजी म्हणतात. एक हात तुटला तरी शत्रूशी झुंज देतो त्याला तानाजी म्हणतात. 3000 सैन्याची खिंड अडवून
शत्रूला अडवून धरतो त्याला बाजी म्हणतात आणि या सर्वांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना करतो त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. शिवाजी धन्य माता पिता अशा कृतज्ञ माणसाला तुकाराम महाराज त्याच्या आई वडिलांना धन्यता देतात. अशा कृतज्ञ आपल्या हितासाठी जागा राहते त्याच्या आई वडिलांना धन्यता देतात. 1947 ला आपला भारत देश स्वतंत्र होते वेळेस ज्यावेळेस महात्मा गांधींनी सभा घेतली होती जालियनवाला बाग येथे, तर त्यावेळेस इंग्रजाचा जनरल डायर हा सेनापती होता आणि त्यांना असा हुकूम दिला की त्या सभेवर गोळीबार करण्याचा. त्या सैन्य त्याचे गोळ्या म्हणजे बंदुकीच्या गोळ्या संपल्या एवढ्या त्यांना लाशी पडल्या आणि त्यावेळेस भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी कपाळाला माती लावली आणि शपथ घेतली की याला उद्याचा सूर्य उगू द्यायचा नाही. मग त्यावेळेस मग त्यांना त्याची तिकडं त्या इंग्रजांनी त्याची मिरवणूक काढली होती उघड्या जीपवर अशी त्या जनरल डायरची. त्यावेळेस तिघांना 3 बाजून पिस्तूल घेतले आणि एकाच वेळेस त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा ठोकण्यात आली इंग्रजांनी. आज आणि ज्यावेळेस विचारले जाते की तुझी इच्छा काय आहे, सुखदेवला आपल्या भगतसिंगाला विचारलं, त्यावेळेस भगतसिंगानं सांगितलं या स्वतंत्र देवतेच्या यज्ञामध्ये माझ्या प्राणाची आहुती पडत आहे आणि अशा शुभ प्रसंगी माझी आई जर मला हसत मुखानं भेटायला जर तयार असेल तर मी तिला भेटल. आणि त्यावेळेस खरंच ती आई त्या आपल्या मुलाला धन्य माता पिता तयाची असं देशासाठी काम करतात त्यांना तुकाराम महाराज धन्यता देतात. एक वेळेस सावतामाळे पंढरपूरला गेले नाही, मात्र ते आपल्या वाट्याला जे आलेलं काम आहे तोच परमार्थ म्हणून समजिला त्यानं. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी. याच्यातच त्यांनी देव पाहिला आणि ज्ञानदेवाला आणि नामदेव महाराजांना घेऊन त्याच्या मळ्यापाशी गेले आणि मी पाणी पिऊन येतो म्हणले. त्यावेळेस देवानं सांगितलं की सावकार भजन करीत होता. त्यावेळेस त्यानं मला लपळ म्हणला, माझ्या मागे 2 चोर लागलेत. त्यावेळेस ते उसातलं केळीतलं ते मला तसं जमणार नाही, एक नाम आहे आणि एक ज्ञान आहे ते मला हुडकून काढतील. त्यावेळेस सावतामाळ्यांना आपलं पोट चिरलं आणि देवाला उदरामध्ये साठविलं आणि त्यावेळेस हे आले तर थोडा पितांबर दिसला. नामदेव महाराजांना बाहेर काढलं. त्यावेळेस नामदेव महाराजांना त्यांना धन्यता दिली त्याच्या आई वडिलांना. धन्य त्याची माता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याचा पिता
तिसरी धन्यता रुक्मिणी मातेनं ज्ञानेश्वर माऊलीच्या आई वडिलांना दिली. ज्ञानेश्वर माऊलीचे आई वडील रुक्मिणी पंत आणि विठ्ठल पंतांनी लग्न झाल्यानंतर संन्यास घेतला आणि ते त्याच्या गुरुला कळून आलं की असं म्हणजे तिथं माझं लग्न झालं नाही म्हणून खोटं सांगितलं, नाव चैतन्य सांगितलं आणि त्यानं गुरु म्हणजे संन्यास घेतला. आणि मग त्याच्यानंतर ते तिथले काशीचे पंडित तिथं आले होते गुरु त्यांचे आपल्या आळंदीला आणि त्यावेळेस त्यांनी आशीर्वाद दिला रुक्मिणी मातेला. त्यावेळेस ती रडायला लागली की मग त्यावेळेस सांगितलं की माझ्या पती संन्यास घेतलेला आहे आणि मला तुम्ही आशीर्वाद दिला, तुम्ही आज सौभाग्यवती हो म्हणून. तर त्यावेळेस त्याच्या लक्षात चूक आली आणि मग नंतर विठ्ठल पंथाला परत संसारात वाट लावलं. त्यावेळेस लोकांनी वाळीत टाकलं, यांना गावातून हाकालून दिलं, सिद्धे बेटावर जावं लागलं. आणि त्या निवृत्तीनाथ मोठे झाले, त्याची मुंज करायची होती. तर तुम्ही पैठणला जाऊन हे प्रायश्चित्त शुद्धीपत्र घेऊन या म्हणून सांगितलं. त्यावेळेस हे शुद्धीपत्राला गेले तर त्या कर्मठ ब्राह्मणांनी त्यांना देहांत प्रायश्चित्त दिलं. तुम्हाला जर तुमच्या मुलाबाळाचं लेकराचं चांगलं व्हावं वाटत असेल तर तुम्हाला देहांत प्रायश्चित्त द्यावं लागेल. त्यावेळेस विठ्ठल पंथांनी आणि रुक्मिणी मातेने आपल्या लेकरांना विठ्ठल पंत राहा म्हणत होते रुक्मिणीला, पण त्यावेळेस सती जाण्याची पद्धत होती त्या काळामध्ये. त्यावेळेस पतीसोबतच आपली पत्नी जात होती सती. त्यामुळे ती म्हणली मी एकटी राहणार नाही आणि दोघांनी जायचं ठरविलं. पुरणपोळी त्यांना खाऊ घातली रात्रीला आणि रात्रीचे 2 वाजता देहांत प्रायश्चित्तासाठी निघाले. त्यावेळेस त्या म्हणजे एवढ्या चिमुकल्या लेकराला मुक्ताई फक्त 5 वर्षाची होती, यायला सोडून जावं कसं म्हणून रुक्मिणी रडत होत्या. कासावी सप्राण म्हणत कासावी सप्राण
असेल. माझी मुक्ताई माझा सोपान माझा ज्ञान विठ्ठल विठ्ठल. मला 4 लेकराचं एवढं दुःख होत आहे, रुक्मिणी म्हणतात, आणि माझा ज्ञानाचा अवघ्या विश्वाची माऊली आहे. या विश्वाचं त्याला कसं दुःख सहन करेल. त्यामुळे रुक्माई रडतात, विठ्ठलपंत रडतात आणि ते चिठ्ठी लिहून ठेवतात निवृत्तीनाथाच्या उशाला की मी तू आई बाप यांचा होऊन याचा तू सांभाळ कर. आणि ते दोघंही निघून देहांतपुरांची घेण्यासाठी निघून जातात. आणि निवृत्तीनाथ उठतात सकाळी, तर आई दिसत नाही, बाबा दिसत नाही. तर त्यांना ती चिठ्ठी दिसली त्या दिव्यापाशी आणि चिठ्ठी पाहिली आणि मोठ्यानं हापारडा फोडला, विठ्ठल ज्ञानेश्वर माऊलीकडे चिठ्ठी दिली. मग दोघेही गळ्यात पडून रडायला लागले. पुन्हा ती चिठ्ठी सोपानकडे दिली. त्यावेळेस सोपानही मी कळालं. मग मुक्ताई लहानची मुकली 5 वर्षाची. काय झालं रे तुम्हाला? मी आई बापाला सांगतो तुम्ही रडायला लागले म्हणून, बोलून आणतो आई बापाला. त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मुक्ते आई बाबा आता येणार नाही. असे 2 दिवस सारखे रडत राहतात. आणि मग नंतर मुक्ताई लेकरू तिला भूक लागते. त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली झोळी घेतात आणि भिक्षेसाठी गावात जातात. पण माऊलीला पाहिल्याच्या नंतर प्रत्येक जण दार लावून घेते, म्हणजे कोणी भिक्षा वाढीत नाही. आणि एका माऊलीला दया येते, ती भिक्षा वाढते. विसोबा खेचर दुरून पाहतो आणि ते झोळी फाडून टाकतो, पीठ मातीत काढून टाकतो. आणि एवढ्यावरच थांबत नाही, तर माऊलीच्या उरात लाता बुक्याने मारतो. आणि माऊली आता आळंद याच्या इंद्रायणीला पाणी पिऊन येतात, तिथंही त्यांना मारतात, पाणी सुद्धा पिऊ देत नाही. आणि ज्ञानेश्वर माऊली घरी येतात आणि ताटी लावून मोठ्यानं हंबरडा फोन रडायला लागतात. Yeah.
आई वडील ज्यावेळेस अंतःकरणातून आशीर्वाद देतात आपल्या लेकरांना, त्यावेळेस देव तथास्तु बनित असतो. आणि ज्या वेळेस आई वडील शाप देतात मुलं, म्हणजे जे लेकर आई वडिलांना म्हणजे अलग काढून त्रास देतात, अशा वेळेस आई वडील ज्या वेळेस शाप देतात त्यावेळेस सुद्धा देव तथास्तु म्हणत असतो. आणि त्यावेळेस मात्र त्याला ब्रह्मांडात कोणीही वालीदार नसते वाचवायला. हे सत्य आहे. म्हणून आपल्या आई वडिलांना त्रास देऊ नका अशी मी कळकळीची विनंती करतो. आणि आईचं अंतःकरण काय असते, ज्या वेळेस आई एका सुनेला डिलिव्हरीसाठी दवाखान्यात नेलं जातं, सासूला सासऱ्याला नवऱ्याला विचारलं जातं की एक तर बाळ वाचत नसता, एक आई वाचल याची, तर काय करायचं. तर सगळेजण सांगतात की याची आई आमची सून वाचली पाहिजे, पण लेकरू मेलं तरी चालेल. पण ज्या वेळेस डॉक्टर पुन्हा त्या आईला विचारलं जातं की तुमचं बाळ तरी वाचल, नाही तर तुम्ही तरी वाचाल, त्यावेळेस ती आई म्हणते, डॉक्टर साहेब तुम्हाला माझी विनंती आहे, मी मेलो तरी चालेल, पण माझं बाळ वाचलं पाहिजे. हे आईचा अंतःकरण असते. विठ्ठला विठ्ठला. माऊली सुद्धा म्हणतात, सकळ तीर्थाचे धरी जरी का माता पितरी येणे किरी शरीरे लोन किजे. जग विश्वातील संपूर्ण तीर्थ ज्याच्या चरणापाशी बसून स्वतःला पवित्र करून घेतात त्या तीर्थाचं नाव आई आणि बाप आहे असं म्हणतात. ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली 16व्या वर्षी होतात, तर त्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहितात. संस्कृत मध्ये दडलेलं ज्ञान हे आपलं मराठीत करतात आणि तुमच्या आमच्यासाठी ज्ञानेश्वरी तयार करतात. लोपले ज्ञान जगी हित नेनंती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. आणि ज्यावेळेस माऊलीनं कृपा केली, म्हैशीपुत्रा मुखे बोलविल्या श्रुती चालविली भिंत बैसण्या, अनेक माऊलीनं कृपा केली. मेलेला माणूस जिवंत केला, सच्चिदानंद बाबाला जिवंत केलं. असे अनेक प्रकार हे केले. आणि माऊलीनं आखरी 6 वर्ष नामदेव महाराज संघ तीर्थयात्रा केली आणि शेवटी समाधी घेण्याचं देवानं ठरविलं. आणि कार्तिक एकादशीला देवानं जाहीर केलं की पुढच्या येणाऱ्या एकादशीला आळंदीला तुम्ही समाधी घ्या, तुमची जागा निश्चित केली. त्यावेळेस नामदेव महाराजाच्या लेकरा बाळांनी ती जागा स्वच्छ केली आणि सर्व संतांची मांदियाळी तिथे जमली. आणि दशमीला मिरवणूक काढली माऊलीची. जे लोक माऊलीला हे करीत होते, तोंड पाहिलं तर म्हणजे विटाळ झाला म्हणत होते, स्पर्श झाला तर म्हणत होते, त्या लोकांनी माऊलीचे कृपा केल्यामुळं मिरवणूक काढली. आणि देवनिवृत्ती आणि धरले दोन्ही कर जातो पैसा वयात ज्ञानेश्वर, दोघांनी हात धरले त्यावेळेस. आणि ज्ञानेश्वर माऊली निवृत्ती महाराजांना म्हणतात की दादा, माझ्याकडून काही जर अपराध झाले असतील तर मला तू क्षमा कर. त्यावेळेस निवृत्तीनाथ म्हणतात की माझ्याकडून तू तर काही अपराध केला नाहीस, पण माझ्याकडूनच मला सांगितलं होतं आई वडिलांना तुमचं पालन पोषण करा, पण ज्यावेळेस तुम्हाला भिक्षा मिळाली नाही त्यावेळेस मी तुम्हाला पाणी पाजून झोप घातलं, तूच माझे अपराध क्षमा कर म्हणून गळ्यात पडून रडायला लागले. जसा बांध फुटावा किंवा एखाद्या पेंडीचा आळा सुटावा तर
असं म्हणजे दुःख झालं. त्यावेळेस सर्व संत रडायला लागले, देव सुद्धा रडायला लागला. आणि त्यावेळेस रुक्मिणी म्हणते, देवा तुम्हाला रडायचं सोपते का, तुम्ही जगाचे मालक आहात. त्यावेळेस देव म्हणतात, देव म्हणे रुक्मिणी हाची एक योगी देखील नाही मी, हाची ज्ञान संजीवनी जाण ते डोक्यामध्ये. धन्य धन्य धरातळी याते वाहते टाळी त्रिभुवनावनी, जो याची करील यात्रा तारील सकळ गोत्रा, याच्याने पवित्रा सर्व लोक. पंढरीवनी सोपे आहे सर्व जगाची तारावया पापे, कलिकाळ कोपलिया कोपे त्याचे न चले काही अलंकापुषी. ऐसे सांगता हरीशी, ऐसे सांगता हरीशी, प्रेम ओसंडे रुक्मिणीशी, म्हणे धन्य धन्य दयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. रुक्मिणी माता सुद्धा त्यानंतर रडायला लागली. असे जे असतात, आता मी म्हणजे थोडक्यात सांगतो, म्हणजे दोन चरण. म्हणजे असे जे स्वतःच्या हितासाठी जागे असतात, सात्विक असतात, त्यांचं माणसाला कौतुक वाटेल याच्यात काय नवल, देवाला सुद्धा त्यांचं हरिक वाटतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणात वाटण्यासाठी ते करतात. तरी काय, अभंगाच्या तिसऱ्या चरणात गीता भागवत करी गीता म्हणजे असा हरिक वाटण्यासाठी काय करतात, तर गीतेचं श्रवण करतात, भागवताचं श्रवण करतात. म्हणजे कसं जगावं हे गीता शिकविते आणि कसं मरावं हे भागवत शिकविते. तुका म्हणे एका मरणीची सरी, उत्तमची उरे कीर्ती मागे. म्हणजे असं कीर्ती उरावा असं जगलं पाहिजे. आणि कसं जगावं, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवावा, झिजूनी
चांभार महाराज आमच्या सोबत आले. त्याने गाडीत बसल्या बसल्या म्हणले बा एखादा विनोद करा महाराज. विनोद काय महा विषय नाही, पण प्रयत्न करतो, कसा जरी झाला तर हसा. बोलता तोडका हो, असं एकमेकाकडे पाहून हसलं तरी हसू होते समजा. ते वसमतला एकदा आम्ही सप्त्यामध्ये गेलो आणि त्या एका पोरानं चहा प्यायला नेलं. चहा प्यायला नेल्यावर त्याची माय म्हणजे माझी मम्मी म्हणला शेजारचे गेले बोलून आणतो तिला का ताक पिता म्हणला, तांब्याभर ताक आहे, आपलं काळं मीठ टाकून देतो म्हणला, कोथिंबीर आहे म्हणला. मग ते पाहिलं त्यानं ताक. मग आम्ही म्हणलं त्याला बा ती मम्मी तुला शिवा देईल की रे, इतकं ताक काय झालं म्हणून. तर ते म्हणलं त्याचं काही टेन्शन घेऊ नका महाराज म्हणला, त्याच्या कुत्र्यानं तोंड बुडीलं होतं. मग राग आला. मग ते तांब्या होता जर्मनचा, असा भिताडाला फेकून मारला की ते पोरगं वळलं, मम्मी महाराजानं संध्याचा तांब्या फोडला. विठाला तर म्हणजे आपल्या हिताच्या ठिकाणी जे जागे आहेत, जे गीता भागवताचं श्रवण करतात, आई वडिलांची सेवा करतात, देशाची सेवा करतात, आशाची मला जर सेवा करायला मिळाली तर माझ्या भाग्याला पार उरणार नाही. शेवटच्या चरणात
साधू संतांना असं म्हणजे शिवा देऊन काही सांगितलं, जाती देऊन काही जागा व्हा म्हणले हितासाठी आपल्या. नाथ महाराज म्हणजे करा रे बापानो साधन हरीचे, धनीकरणीचे करू नका, तेने नव्हे जन्म यमाची यातना, ऐशिया साधन करा काही. तुकाराम महाराजांना शिवा दिला, किती सांगू तरी नाही ऐकती बटकीचे, ये मग सिंदळीचे रडतील. मग असं करून ऐकना गेल्यावर पाया पडून सांगितलं, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुक्तीना. नाथ महाराज म्हणले हे जरी नाही ऐकालं मग दुसरा येईल. हे जरी नाही
मोर